लातूरच्या सर्व नागरिकांचे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून मनापासून आभार व्यक्त करायचे की परतूर शहराने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रियंकाताई राक्षे यांना आशीर्वाद देऊन पहिल्यांदा इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीचा लोकांमधूनचा नगराध्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। निश्चितच एक चांगला पॅनल आम्ही हा संपूर्ण शहराच्या जनतेसमोर उभा केला। निश्चित विकासाची ध्येय धोरणं डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने ही सर्व उमेदवार उभे केलेले होते। बऱ्याच अंशी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकलेत, काही ठिकाणी थोडक्यामध्ये पराभव देखील झाला, तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वर विश्वास दाखवून विकासावर लोणीकर साहेबांनी केलेल्या विकास कामावर विश्वास दाखवून आज भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या शहराने निवडून दिला। मी जसं निवडणुकीपूर्वी त्या ठिकाणी सर्व जाहीर केलं होतं आणि जो जाहीरनामा या शहरासमोर ठेवला होता, अगदी तंतोतंत तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा हा नगराध्यक्ष आणि माझे निवडून आलेले सर्व नगरसेवक सर्वांना सोबत घेऊन या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माझे सर्व शिलेदार त्या ठिकाणी तयार आहेत। लोणीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा कधी नव्हे तो 30 वर्षाची सत्ता पालटून ज्या लोकांना आत्मविश्वास होता, किंबहुना ज्या लोकांनी 30 वर्ष या शहराला फसवण्याचं काम केलं, लोकांनी त्यांना लाथडलं आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला। मी परत एकदा सर्व परतूर शहरातील नागरिकांचे, माता भगिनींचे, युवा बांधवांचे, व्यापारी वर्गाचे, मुस्लिम बांधवांचे, सर्वच समाज बांधवांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। राहुल भाई आता मागे नगरपालिकेला सत्ता आली आणि तुम्ही हा परतूर शहराचा चेहरा मोहरा कसा करणार, तुमचा प्लॅन आहे का? मी तुम्हाला सांगितलं की वर्षानुवर्षे त्यांच्याकडे शहराला जायचं, परंतु आज शहर असेल का ग्रामीण भाग असेल, या सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश या ठिकाणी दिसतंय। तुम्ही आता पाहिलंच असेल की परतूरचं जसं आहे, कधीच हा आमचा स्ट्रॉंग बाजू नव्हती शहर म्हणजे, परंतु आता परतूर शहराने जो विश्वास दाखवला, ग्रामीणमध्ये तर आम्ही आमचा बालेकिल्ला आहेत, परंतु शहरामध्ये देखील लोकांनी विश्वास दाखवल्याच्या नंतर जसा ग्रामीणचा आपण विकास केला तसाच परतूर शहराचा देखील करू। पण मात्र काही जण आता ईव्हीएमच्या नावानं सुद्धा ओरडताना आपल्याला दिसते, त्यांना काय सांगा? काय असतं, बोटं मोडणाऱ्या लोकांना दुसरं काही काम नाही। प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टी जिंकली की ते ईव्हीएमचा त्या ठिकाणी उल्लेख करतात, परंतु ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांची तोंड बंद होती। त्यामुळे कोणाला काय म्हणायचं, शेवटी लोकशाहीमध्ये लोकांनी दाखवलेला विश्वास हा महत्त्वाचा असतो आणि तो भारतीय जनता पार्टीवर सातत्याने दाखवते। वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी, आता आमची नावकरीच आहेत राहुल गांधीजी, वोट चोरी सांगतात, परंतु त्यांना यश दिसत नाही। कुठलाही मुद्दा विरोधकाकडे नसल्यामुळं त्यांना हा मुद्दा पुढच्या 20 वर्षासाठी मी त्यांना सांगतो की पुढचे 20 वर्ष तुम्ही असेच ईव्हीएमच्या नावाने बोटं मोडा, भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि परत विश्वास करेल। भाऊ, परतूरच्या लोकांमध्ये 35 वर्ष नहीं, सबसे बड़ा रोल इसमें इजरान कुरैशी का है। इस तरह की चर्चा शहर में चल रही है। बघा काय आहे की 1 नंबर प्रभाग हा पहिल्यापासून मी पाहिलं की माझ्या मातोश्री होते त्यावेळी 613 मतांनी आम्ही 1 नंबर प्रभागात मायनस होतो, त्यावेळेस 2 नंबरमध्ये लीड राहिली, परत 3ऱ्या प्रभागामध्ये आम्ही मायनस होतो। त्यामुळं जिथं आमचे मायनस पॉईंट होते तर 1 नंबरमध्ये दोन्ही उमेदवार एका सेट असतील, आमचा सतीश असेल यांनी ताकदीनं 800 मतांची आघाडी दिली, 2 मध्ये आघाडी राहिली, 3 मध्ये जिथं कमकुवत होतं तिथं आम्ही बऱ्यापैकी मतदान घेतलं। त्यामुळं पुढल्या एका प्रभागाला म्हणण्यापेक्षा सर्व शहराने ही जिम्मेदारी टाकली आणि त्याची सुरुवात प्रभाग 1 पासून झाली। मी दिलेल्या शब्दाप्रमाणे विकास कामांची सुरुवात देखील प्रभाग क्रमांक 1 पासून केली। धन्यवाद भैया, धन्यवाद धन्यवाद।